हे यार, ज्या ठिकाणी मी उभा आहे हे शुल्पानी जंगल आहे. ह्या जंगलात आहे आणि हे मी सकाळी आहे ना 7 वाजता चालायला सुरुवात केलेली आहे. हापेश्वरवरून हापेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन मी पुढे निघालो. आणि हेच हे असं एक ठिकाण आहे का तिथे आहे ना आपल्याला आहे ना ह्या ठिकाणावरून एक आहे ना इकडेसुद्धा आपल्याला जायचं. आता उतार आणि हीच आपल्याला काही पाणी त्या मार्गेसुद्धा दिसते, काही इकडं. आणि जे मैयाचं जे पाणी आहे ना भरपूर ठिकाणी विभागले गेलेलं आहे या जंगलामध्ये. कुठं असं सांगता येणार नाही. पलीकडची बाजू आहे ती दक्षिण तट आहे. सातपुडा पर्वत आहे तो पूर्ण सातपुडा पर्वत. आणि इकडून आपण पाहतो तो हे शुल्पानी जंगल, ते पण शुल्पानी जंगल आहे. या शुल्पानी जंगलांच्या दोन्हींच्या मधून आपली मैया वाहते. हे पूर्ण डोंगराला फोडून आपल्या अरबी समुद्रात मिठी तलाई गुजरात येथे जाते. आणि तिचा आपला उगम जर पाहिला तर हा ह्या ठिकाणी जो आहे तो आपल्याला जायचं आहे ते अमरकंटक छत्तीसगडमध्ये त्याचा उगम आहे, छत्तीसगड झारखंड. आणि तिथून आपल्याला जवळजवळ एक 1700 ते 1800 किलोमीटरपर्यंत आहे ना एक साईड आहे. आणि एक साईड 1700-1800. ही साईड थोडी जास्त लांब आहे. आणि एकच तुम्हाला जे दाखवतो ते ह्या बाजूने सुद्धा आपण पाहिले. आणि ह्या बाजूने सुद्धा आहे ना एक आपल्याला एक छोटासा तुम्हाला आहे ना छोटासा नजारा दाखवतो. ह्या बाजूने पण तुम्ही नजारा बघू शकता. हे पण आहे ना आता जो दोन्हींच्या मध्ये आलो आहे ना तर तुम्ही ह्या बाजूने पण बघू शकता. हे असे ह्या बाजूने आणि ह्या बाजूने पण तुम्हाला बघायला भेटेल. बघा ह्या बाजूने पण सर्व काही. इकडे पण तुम्हाला हे पहा, इथे पण सर्व दोन्ही बाजूच्या बरोबर पॉईंटवरती आम्ही महाराज आणि आम्ही दोन्ही बाजूच्या पॉईंटवरती आहे बघा. आणि आम्हाला इकडे पण नर्मदा मैयाचं दर्शन इकडूनही होणार आहे. एवढं वरून झालं. इकडून आहे, ह्या बाजूनी पण आहे आणि ह्या बाजूनी पण आहे. सर्वात उंच टोकावरती आम्ही. आणि हे बघा नर्मदे हर. या ठिकाणी बघा आपल्याला शुल्पानी जंगलामध्ये आहे ना एक बघा 2 रोड फुटते. ह्या आहे ना डाव्या हाताला न जाण्यापेक्षा आहे ना सरळ आपण आहे ना राईटच्या उजव्या हाताला जायचं आहे. हे शुल्पानी जंगलात आहे. आपण ह्या जंगलातून आपल्याला आहे ना ह्या इकडे ह्या जो एक आपल्याला जिथे वाकनेर मार्ग पकडायचा आहे. हा मार्ग पकडून आपल्याला हा परिक्रमा रोड आहे. हे बघा या ठिकाणी जायचं आहे. नर्मदे या मार्गे सरळ नर्मदे. या ठिकाणी बघा आम्ही आहे ना एक शुल्पानी जंगलाच्या इथे आलेलो आहे. हा जो सरळ रोड जातो हा बखतगडला. आणि इकडनं जो आलो आहे आम्ही या ठिकाणावरून तो अख्खतगड आहे. आणि आम्ही वाकनेर मतवाडला या ठिकाणी आम्हाला एक 8 किलोमीटर अंतर आहे. तर हा आमचा परिक्रमा रोड आहे. आणि इकडनं काय जे परिक्रमा असते त्या मार्गे जातात. जे आहे ना बखतगडला जातात ना ते लिंबडी आहे ना लिंबडी त्या मार्गे जातात. हापेसरवरून लिंबडीला गेल्याच्यानंतर परत ते बखतगडला जातात. आणि हा जो आहे ना हा आपल्याला आकडियावरून सरळ आपल्याला वाकनेर शुल्पानी जंगलातून आपण आता हा सरळ या ठिकाणावरून निघालो आहे. तर आपल्याला 8 किलोमीटर आहे. 8 किलोमीटर अंतर आपल्याला आहे ना. आणि आता आहे ना एक जे असं आहे का इथे उतार आहे. आणि आमचं एक नशीब आम्हाला जर भेटलं तर बघूया. एक ह्या जंगलातले एक आदिवासी जंगलातले एक त्योहार असतो, तो त्योहार भेटला तर लय भारी होईल. नर्मदे हर. या ठिकाणी बघा आता आहे ना जे आपल्या नाकडी या गावाचा तो चौक होता ना चौकडी, तो चौक पास करून आहे ना एक बरोबर आहे ना 1.5 किलोमीटर अंतरावरती आलेले. आणि चढतोय. चढ पण लागणार, उतार पण लागणार. हे असे आणि पाठीमागून एवढं पास करून आले पुढे या ठिकाणावरून. आणि नर्मदे बघा ह्या ठिकाणी मेन अलिराजपूर मतवाड. आता हा जो आहे ना मतवाड रोड आहे, अलिराजपूर हा
हापेश्वरवरून आलो आहे. हापेश्वर हे गुजरातमध्ये होतं आणि अलिराजपूर आणि मतवाड हे ह्या ठिकाणी आहे ना, हे आहे ना मध्य प्रदेश MP मध्ये मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि मी सकाळीच मध्य प्रदेशमध्ये आलेलो आहे त्या ठिकाणी. आणि आता आम्ही सकाळ धरून जवळजवळ एक 14 किलोमीटर चाललो आहे. आणि 14 किलोमीटर चालणं म्हणजे सोपं नाही आहे, कारण लई मोठे चढ उतार होते. अजूनही एक मोठा चढ आहे, तो एक उतारला का मग आम्हाला मतवाड येणार आहे. मतवाड ह्या ठिकाणी आहे ना, एक आम्हाला आहे ना देवी आहे, त्या देवी माताच्या या ठिकाणी आहे ना, तिथं एक आश्रम आहे, बाबा बोलतात. कारण त्यांनी आहे ना परिक्रमा भरपूर वेळा केलेली आहे आणि मी परिक्रमा आहे ना या पहिल्यांदाच आहे, त्याच्यामुळं मला काही एवढं माहिती नाही. पण ते बाबा बोलतात ते आता हे बिना चपलाचे आहे बघा. त्याच्यानंतर अंगावरती फक्त ते व्हाईट कलरचे कपडे नाही आहेत आणि ते माझ्या संग आहेत. त्यांनी मला माझ्या संग चल म्हणले एवढे म्हणजे मी त्या म्हणले चल मेरे साथ आज का दिन आप चलो. बघूया त्यांच्या संग आज मी. उद्या पण काय बोलतात त्याचं ते माणूस संग घेते नाही, कारण ते मौनमध्ये आणि बोलत नाही कोणा संग काय नाही. हे पहा हे या ठिकाणी तर थोडा उतार आहे, सपाटी आहे. बघू 1 किलोमीटर अंतर गेलं का आम्ही थोडी विश्रांती घेणार आहे. नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा. आता आहे ना मी जो आले ना मतवाड MP मध्ये आहे. मतवाड माझ्यापासून एक आहे ना 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरती राहिलेलं आहे. आणि हापेश्वरवरून सकाळी निघलो होतो. तो एवढा कठीण रस्ता आहे, खरोखर कठीण रस्ता आहे. आणि या ठिकाणी मी पोचलो आहे. आणि हे जे इकडे आहे ना, हे असं आहे का, हे जे बाईकवाले आहे ना लय फुल स्पीडनी गाड्या चालवतात, फुल स्पीडनी. अजूनही इकडची जुनी पद्धत आहे ना, तीच पद्धत आहे ॲक्च्युली. पण काय पोरं पण फुल स्पीडनी गाड्या चालवतात. मतवाड हा मोठा तालुका वाटतो आहे कारण ह्या कारणामुळं. आणि आजिलपूर मतवाड हा तालुका आहे आणि आजिलपूर हा जिल्हा वाटतो आहे, आजिलपूर का. तर बाबाजी पाठीमागून आलेत, पाठीमागून येतात असे. पण चाललो आहे या ठिकाणी. आता बघूया कसं आहे. नर्मदे यार, नर्मदे यार, नर्मदे यार. या ठिकाणी बघा आता आहे ना मी जो आलो आहे तो आता मतवाड येईन जवळ मला. मतवाड MP मध्ये, मतवाड MP मध्ये. आणि या ठिकाणी मी आलो आहे ना आता छोटी वाडी आहे, असे डोंगर आहेत, जुनं झाड आहे, भरपूर जुने वडाचं झाड आहे. त्यामधून रस्ता आहे दोन्हींच्या ह्याच्या. इकडे एक पॉईंट आहे आणि इकडे एक आहे, त्यामधून बरोबर रस्ता आहे. हे बघा माझ्या अशा त्याच्या पारंब्या आहे ना हे झालेले आहेत. आणि हे बघा या ठिकाणी आता त्याला एक मतवाडाचा बोर्ड येईल. बघूया किती किलोमीटर राहिले ते. इथं आहे ना छोटे छोटे अशी घरं बांधलेली आहेत, बंगले डायरेक्ट. म्हणजे या लोकांना आहे ना जे विचारलं मी त्यांना, ते गव्हर्मेंटने आहे ना जे आपण म्हणतो ना हर घर नरेंद्र मोदीजींचं, ते या ठिकाणी असं हे करून पैसे थोडे येऊन त्यांनी प्रत्येकाच्या घरी सौर ऊर्जा फ्री. हे पण भरपूर ठिकाणी गव्हर्मेंट चाललं आहे, ठिकाणी भरपूर ठिकाणी. मतवाड 1 किलोमीटर अंतर आहे बघा. नर्मदे स्टॉप घेतो नर्मदे. या ठिकाणी आम्ही मतवाडा या गावामध्ये आलेलो आहे आणि आम्हाला आहे ना हा आश्रम, या ठिकाणी आश्रमामध्ये जायचं हे बघा. हे जे मतवाडा गाव आहे या ठिकाणी आम्ही जे पुढे आहे ना हा एक आश्रम आहे. बघूया इथे हे देखो हे आश्रम आहे. त्या आश्रममध्ये आलो आहे आम्ही. आणि आता जे आम्हाला लागलेलं आहे हे आश्रमा ठिकाणी आलेलो आहे आणि लई वेळ लागला आम्हाला यायला. आणि जो कठीण रोड होता
त्या कारणामुळं आम्हाला थोडासा वेळ लागला आणि हा आश्रम आहे मतवाडामधला. हे पहा, चले तशी एक आहे ना ही शाळा आहे. नर्मदे नर्मदे. हे बघा हे पोरं आहेत. नर्मदे यार नर्मदे. ये क्या कर रहे हैं लोग? नीचे बैठ नीचे बैठ. वीडियो बनाएगा जी? हाँ मैं बनाऊंगा वीडियो कलेक्ट करूंगा. क्या वीडियो बनाएगा? ये देखो एक गेहूँ साफ कर रहे हैं मेरे को. ये भोजन मैं के आपका लिए बनाऊंगा. ये शिक्षक लगे हुए हैं, हाँ हाँ सेवा में लगे हुए हैं, ये सेवा कर रहे हैं सबको. छात्रावास सेवा में लगे हुए हैं. ये सेवा कर रहे हैं. ये बच्चों लोग नाम क्या है रे तुम्हारा? राहुल. राहुल, राहुल है. ये राहुल है, अपनी सेवा में पूर्ण रूप से चल रही है सेवा. हाँ हाँ ये स्कूल है क्या? हाँ, स्कूल आश्रम है जी, गुरुकुल है. एक वीडियो ये बना सभी छात्र गुरुकुल में पढ़ रहे हैं. अंदर वीडियो बना के आता है. अरे अंदर बनवा देंगे, ध्यान करो.